मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काल उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी काल घोषणा केलेली आहे की जो म्हणजे जेही प्रशिक्षणार्थी आहे म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत आहे त्यांचा जो कालावधी वाढबद्दल जेही आपण निवेदन दिले होते तर त्यांनी सांगितलं आहे की कॅबिनेट बैठकमध्ये यावर चर्चा करून जो कालावधी वाढ आहे यावर चर्चा करून जो कालावधी वाढ करून देण्यात येणार आहे याबद्दलची अपडेट दिलेली आहे। परंतु यामध्ये भरपूर प्रश्न असे पडलेले आहे की विद्यार्थी विचारत आहे की यामध्ये ज्यांचा कालावधी संपलेला आहे ज्यांना प्रमाणपत्र मिळालं आहे त्यांचं काय होणार। अशा प्रकारे जर जुन्यावाल्यांना जर टाईम वाढवून दिला तर नवीन भरती होणार का, अशाबद्दल भरपूर प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडलेले आहे। तर सर्वप्रथम बघू शकता की आमचा कार्यकाळ संपला त्याबद्दलचे आम्हाला प्रमाणपत्रसुद्धा मिळाले आहे। तर काही विद्यार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे हा संपलेला आहे आणि त्यांना त्याबद्दलचे अनुभव प्रमाणपत्र जे होते म्हणजे प्रशिक्षण प्रमाणपत्र ते सुद्धा भरपूर आस्थापनेने विद्यार्थ्यांना दिलेले आहे। जर कालावधी वाढबद्दल निर्णय आला तर ज्यांचा कालावधी संपलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये फायदा मिळणार का, किंवा जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहे ज्यांचा कालावधी संपायचा आहे त्यांना या योजनेमध्ये कार्यकाळ वाढबद्दल निर्णय जर आला तर तो फायदा त्यांना होणार का। तर हो, म्हणजे जेही विद्यार्थी असेल प्रशिक्षणार्थी सध्या महाराष्ट्रामध्ये 1,10,000 विद्यार्थी कार्यरत आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांना जो नवीन GR नुसार कार्यकाळ वाढ जर झाली तर ते संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना लागू असणार आहे। आणि कार्यकाळ लागू झाल्यानंतर यामध्ये जेही संपूर्ण विद्यार्थी आहे तर सर्व विद्यार्थ्यांना कार्यकाळ म्हणजे जो कार्यकाळ आहे हा संपूर्ण विद्यार्थ्यांचा वाढणार का, म्हणजे जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थीमधून आतापर्यंत काम केलेलं आहे किंवा करत आहे तर असं होऊ शकणार नाही आहे, कारण संपूर्ण विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढू शकणार नाही आहे। यामध्ये साधारणतः स्टार्टिंगला जेव्हा सांगण्यात आलेलं होतं तर यामध्ये 50% विद्यार्थ्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता, कारण जर यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचा जर कार्यकाळ वाढवला तर यामध्ये मग नवीन भरती होणार का, अशाबद्दल सुद्धा भरपूर जे नवीन विद्यार्थी आहेत ते कमेंट्स करत आहे आणि त्यांच्या मनात सुद्धा असा प्रश्न निर्माण झालेला आहे। जर जुन्याच विद्यार्थ्यांना जर कार्यकाळ वाढवून दिला तर मग जे नवीन विद्यार्थी आहे जे आता 12वी पास आहे किंवा डिग्री पास झालेले आहे ज्यांनी पहिल्या जे प्रशिक्षण योजना सुरू झाली होती त्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला नाही आहे किंवा त्यांनी तो फॉर्म फिल केलेला नाही आहे तर आता त्यांना फॉर्म फिल करायचा आहे, त्यांना सुद्धा प्रशिक्षण घ्यायचं आहे तर ते विद्यार्थी मग फॉर्म भरू शकणार का, अशाबद्दल सुद्धा संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहे। तर यामध्ये आता जी कॅबिनेट बैठक होणार आहे त्यामध्ये संपूर्ण यावरती चर्चा केली जाणार आहे आणि यावरती किती विद्यार्थ्यांना कालावधी वाढ देणार याबद्दल संपूर्ण अपडेट आपल्यासमोर काही दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि याबद्दलचा नवीन परिपत्रक किंवा GR सुद्धा येऊ शकतो। तर यामध्ये भरपूर विद्यार्थी असं सुद्धा विचारत आहे की नवीन भरती होणार नाही का, कारण जो कार्यकाळ वाढ होणार आहे त्यामध्ये जुने विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढ होणार तर तेच विद्यार्थी जर सिलेक्ट झाले तर मग नवीन विद्यार्थ्यांना भरती होणार की नाही, अशाबद्दल सुद्धा जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे किंवा त्यांनी पहिल्या जे योजना सुरू झाली होती तेव्हा फॉर्म फिलअप केलेले नाही आहे आता त्यांना फॉर्म फिलअप करायचे आहे आणि त्यांना सुद्धा प्रशिक्षण घ्यायचं आहे। तर याबद्दलची संपूर्ण अपडेट येत्या काही दिवसामध्ये आपल्यासमोर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कारण येत्या काही दिवसामध्ये आता जी कॅबिनेट बैठक होणार आहे त्यामध्ये कार्यकाळ वाढबद्दल संपूर्ण चर्चा केली जाईल, त्यानुसार नवीन परिपत्रक निघेल आणि त्यानुसार संपूर्ण अपडेट येईल आणि त्यामध्ये जी अपडेट येईल त्यानुसार संपूर्ण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि कालावधी वाढबद्दल संपूर्ण अपडेट आपल्यासमोर दिसून पडेल। तर जेही विद्यार्थी कार्यरत आहे किंवा ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे तर जो निर्णय येईल हा संपूर्ण विद्यार्थ्यांना लागू असणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।